नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी शहरातील विविध विकास कामं सर्वांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन, नगराध्यक्ष राहुल पंडित यांचं प्रतिपादन. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी JSW समूह आणि जिल्हा ॲथलेटिक्स तर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत कोकण किनारा क्रॉस कंट्री स्पर्धा. आणि जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष रत्नागिरी तर्फे आयोजित स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा करंडकला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. RK डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना. कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत. दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी RK ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा. आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा. पहिलं बक्षीस आहे सुवर्णहार. याशिवाय रेफ्रिजरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत. 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना. त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा. लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी शहरातील जनतेने थेट नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी सर्वांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केला. निवडणुकीपर्यंत राहुल पंडित हे शिवसेनेचे होते. आता आपण शहराचे नगराध्यक्ष आहात. आपल्याबरोबर 30 नगरसेवक आहेत. आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहात. अधिकाऱ्यांना एकूण तुमच्या टीमवर्क कसं चाललंय? एक रत्नागिरी शहराचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही कुठल्याही पक्षाचे असू देत, पण टीम जी आहे 30 जणांची जी टीम आहे, मी 30 जण म्हणत नाहीये, 33 जण म्हणतो. 33 जणांची टीम जी आहे तर ती खरोखरच चांगली आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सुद्धा चांगलं काम करतोय. थोडेसे जे बदल जे अपेक्षित आहेत, मॅक्झिमम तुम्ही जर बघितलं तर नवीन नगरसेवक भरपूर निवडून आलेले आहेत. पण निश्चितच आमचे गटनेते आहेत, बंड्या साळवी आहेत, आम्ही आहोत, काही जुनी मंडळी आहेत, शिल्पा सुर्वे ह्या जुने आहेत, आमच्या रशिदा भाभी जुने आहेत. तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 33 जण खूप चांगल्या प्रकारे काम करू, शहराचा चांगल्या प्रकारे विकास करू, हा एक माझा विश्वास आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी राहुल पंडित नगराध्यक्ष सज्ज आहेत असं आम्ही समजायचं का? 100% रत्नागिरी शहरातील जनतेने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवरती जो विश्वास टाकलेला आहे, तर निश्चितच तो विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार. रत्नागिरीचे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानं शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा KTVचे संचालक रजाक काझी यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी वृत्तसंपादक अलिमिया काझी, नगरसेवक सुहेल साखरकर, नगरसेवक सुहेल मुकादम, माजी नगरसेवक संजू साळवी आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की रत्नागिरी शहरात अनेक समस्या आहेत, याची मला पूर्णपणे जाणीव असली तरी पाणी, आरोग्य, शिक्षण या विषयांकडे मी फार गंभीरपणे पाहणार आहे, असं
राहुल पंडित म्हणाले. रत्नागिरी शहराला अनेक समस्यांनी वेढलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे आणि स्वच्छतेची समस्या आहे. तर त्यामध्ये पाण्याच्या समस्येसाठी रत्नागिरी शहरातील शीळ पाणी पुरवठा जो आहे, तर शीळ धरणापासून जो होणारी पाईपलाईन जी आहे त्या जवळजवळ 30-40% ते पाणी वेस्टेज जायचं. तर त्याच्यात सर्वप्रथम आम्ही 58-2 खाली आम्ही आमच्या अधिकाराखाली, नगराध्यक्षाच्या अधिकाराखाली इमिजिएट ते पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. रत्नागिरी शहरात जे 22 स्टॉपची जी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्यात सुद्धा वाढ होत चाललेली आहे आणि नवीन जी पाणी पुरवठ्याची योजना जी आहे 62 कोटीची जी आहे, तर त्याच्यात लवकरच टेंडर प्रोसिजर होईल आणि आम्ही ती कार्यान्वित करू. नगराध्यक्ष म्हणून प्रत्येकाची एक संकल्पना असते का मी बसल्यानंतर माझ्या डोक्यात विचार मी हे करेन. तुम्हाला काय वाटते रत्नागिरी शहरात आपल्याला आता पाणी रत्नागिरीतील जनता जी आहे 5 वर्षाचा हा कार्यकाल असताना प्रत्येक म्हणजे अगदी मिरकरवाडा ह्या समुद्रापासून 22 स्टॉप पर्यंत आणि अगदी परटवण्यापासून ते अगदी भाट्यापर्यंत, राजिवड्यापर्यंत असा जर आपण एकंदरीत क्षेत्रफळ जर बघितलं रत्नागिरी शहरातलं, तर ही जनता जी आहे तर ती आनंदी राहिली पाहिजे, सुखी राहिली पाहिजे, समाधानी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी जे जे काही करायला पाहिजे, ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे, तर त्या गोष्टी करण्यासाठी आमची टीम जी आहे तर ती सज्ज आहे. आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTVने विशेष मुलाखत घेतल्याबद्दल राहुल पंडित यांनी आभार व्यक्त करत अनेक विषयावर मनमोकळेपणाने KTVशी संवाद साधला. नगराध्यक्षपदी आपली बहुमताने निवड झालेली आहे. शहरवासियांनी आपल्याला बहुमान दिलेला आहे. आपण कामाला सुरुवात केली आहे. काय आपल्या कामाची रूपरेषा काय? नमस्कार. सर्वप्रथम माझ्या मते आरके केबलवरची ही पहिलीच मुलाखत असावी की जे तुम्ही इथे घ्यायला आलेला आहात. तर सर्वप्रथम आरके परिवाराचे मी धन्यवाद मानतो. रत्नागिरी शहरातील तमाम जनतेने आम्हाला एका वेगळ्या उद्देशाने आम्हाला निवडून दिलेलं आहे. रत्नागिरी शहरातील जनतेला बदल जो पाहिजे होता, अपेक्षित बदल पाहिजे होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि शिवसेनेची एक हाती सत्ता रत्नागिरी शहरात आलेली आहे. असं असताना आमची पुढील वाटचाल जी आहे तर त्यात आम्ही पहिल्यापासून असं सांगत आलेलो आहोत की रत्नागिरीतल्या नगरसेवकांकडे, नगराध्यक्षांकडे लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन अविश्वासाचा जो आहे तर तो बदलण्याचं काम आम्ही प्रथम आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टीने 1 महिनाच झालेला आहे. 28 नोव्हेंबरला रिझल्ट लागला, 23 डिसेंबरला आम्ही चार्ज घेतला, लगेच 4 तारखेला आचारसंहिता लागली आणि आम्हाला फक्त 1-2 महिनेच झालेले आहेत. पण ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लोक असं म्हणायला लागलेले, जनता असं म्हणायला लागलेले, आवाम असं म्हणायला लागलेलं आहे की अपेक्षित बदल दिसायला लागलेला आहे. तर त्याप्रमाणे रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार जो आहे तो पारदर्शक असावा आणि गतिमान असावा, त्या दृष्टीने आमचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. शहरातील वाढती अतिक्रमणे, हातगाड्या, फेरीवाले या विषयांवर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपलं आक्रमक मत व्यक्त करीत त्यावर नक्की मार्ग काढला जाईल असं सांगितलं. आपण एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल करताना, स्वच्छतेकडे वाटचाल करताना रत्नागिरी शहरामध्ये अतिक्रमण, हातगाड्या, खोके ह्यांचं प्राबल्य वाढत चालेल मला असं अध्यक्ष वाटत नाही. त्यासाठी आपली उपाययोजना काय आपल्याकडे? निश्चितच सांगतो तुम्हाला बघितलं तर तुम्हाला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. रत्नागिरी नगरपालिकेने बांधलेले मालमत्ता विभागाकडे असलेल्या इमारती ज्या आहेत, एक फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज स्टेडियमच्या पाठीमागेचे जे गाळे, जवळजवळ 50-60 लाखाचे ते गाळे होते, तिथे ती इमारत होती. त्याच्यामध्येच आम्ही त्या इमारतीमध्ये पुढे बसलेले जे भाजीवाले जे आहेत तर त्यांना हटवून तिथे आम्ही पे अँड पार्क सुरू केलेला आहे. आजूबाजूचा जो एरिया जो आहे तो स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. तिथे सुद्धा थोड्या दिवसांनी पानटपऱ्या, हातगाडीवाले त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे, जे कोण अतिक्रमण करून आलेले आहेत. आणि रत्नागिरी शहरात थोड्याच दिवसात या 1 महिन्याभरातच आम्ही आमचे काही गोष्टी ज्या आहेत त्या बदल करायला पाहिजेत. त्या मी आता डिटेल्स सांगत नाही, पण ते बदल करून आम्ही ह्या सगळ्यांवरती कारवाई करायचे निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी शहराच्या विकासाकरता निधी मिळावा म्हणून आपण कामाला सुरुवात केली आहे आणि त्यात आपणास नक्की यश येईल असं राहुल पंडित KTV जवळ बोलताना म्हणाले. नगराध्यक्ष आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार निधीसाठी आपण साकडे घातलेत काय? डेफिनेट अभिमानाने सांगतो की आमच्याकडे अशी प्रपोजल्स आलेली आहेत की येस माझ्याकडे अमुक करता निधी आहे, तुम्ही फक्त ऍप्लिकेशन द्या, तुम्हाला किती पैसे पाहिजेत सांगा,
तो तयार ठेवा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असं आहे. त्या व्यतिरिक्त आमचे खासदार तर आमचे आहेत, आमदार आमचे आहेत, सक्षम आमदार आहेत, माजी पालकमंत्री होते, आत्ताचे पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत. तर असं असताना आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे पैसे मागण्यात विनायक राऊत साहेबांचं फॉलोअप घेण्यात विनायक राऊत साहेब खूप माहीर आहेत. तर त्यामुळे आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे निधी आणण्यासाठी आमच्याकडे टार्गेट्स आहेत, काही प्लॅन्स आहेत, तर ते आम्ही निश्चितच आणू, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही. आणि आता पाहूया रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याशी KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी संवाद साधलेल्या मुलाखतीचा उर्वरित भाग. रत्नानगरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडे शहरवासियांसाठी काय आव्हान आहे, काय संकल्पना आहे, काय सांगू इच्छिता आपण शहरवासियांना? आम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना आवाहन करतो हेच की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सुंदर रत्नागिरी शहर जे आहे तर ते आणखीन सुंदर करण्याच्या दृष्टीने स्वच्छता हा एक मोठा विषय आहे. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात स्वच्छता ठेवल्यामुळे लक्ष्मी चांगली येते, 4 पैसे चांगले येतात असं जसं मानलं जातं, तसंच त्याप्रमाणे आपलं शहर जे आहे ते शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि आमच्याबरोबर आपण एकमेकाने हातात हात घालून आपण हे स्वच्छतेचे काम जे आहे ते रत्नागिरी शहराचं स्वच्छतेचं काम आपण घेऊया असं मी रत्नागिरीकरांना आवाहन करेन. दुसरी गोष्ट, पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तर तो गंभीर समस्या आहे. पुढे मागे असे तज्ज्ञ मंडळी सांगतात, आम्ही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की पाण्यावरनं युद्ध होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अशी पाण्याची अवस्था आहे. तर जेवढं ज्यांच्याकडे पाणी जास्ती आहे किंवा रेग्युलर आहे त्यांनी पाणी कमी वापरा, आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना मी आवाहन करतो की येत्या 1-2 महिन्यातच तुम्हाला तुमच्याकडे पाण्याचा जो प्रश्न जो आहे तो तुमचा सुटणार आहे हे आम्ही खात्रीलायक सांगतो. जेव्हा तुमच्याकडे पाणी येईल तेव्हा पाण्याचा कमीत कमी वापर कसा करता येईल तर हे सुद्धा आम्ही जनतेला आवाहन करतो. शहर हागणदारी मुक्त कधी होणार? आमचं टार्गेट आहे 28 फेब्रुवारी. 31 जानेवारी तुम्ही इथे बाजूचा जर बोर्ड असेल तो बोर्ड बघाल, त्याच्यावर तिसरा ऑप्शन जो आहे तो तिसरा ODF लिहिलेला आहे. तर ते ODF करण्याचं आमचं टार्गेट होतं 31 जानेवारी हे टार्गेट होतं, आणि त्या दृष्टीने आम्ही चांगली पावलं उचलली होती. रत्नागिरीत जवळजवळ 615 संडास जे आहेत, 615 संडासांसाठी डिमांड आल्या होत्या, त्यापैकी 502 संडास जे आहेत ते बांधून झालेले आहेत. उरलेले जे आहेत तर ते संडास बांधण्याचं काम चालू आहे. लोकांना त्याप्रमाणे 50% निधीसुद्धा दिलेला आहे. असं असताना देखील काही ठिकाणी संडास बांधणं, 86 संडास आमचे जे आहेत तर ते बांधणं गरजेचं आहे केलेल्या सर्वेनुसार. तर ते 86 संडास जे आहेत ते लवकरच आमचे बांधून पूर्ण होतील. 58-2 खाली जरी आचारसंहिता असली तरी 58-2 खाली, 58-2 म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही ते टार्गेट जे आहे तर ते 28 फेब्रुवारीपर्यंत आमचे 86 संडास बांधून होतील, आणि रत्नागिरी शहर जे ODF मुक्त, हागणदारी मुक्त होईल त्याचा आम्हाला विश्वास आहे. रत्नानगरीच्या विकासासाठी राहुल पंडित नगराध्यक्ष सज्ज आहेत असं आम्ही समजायचं का? 100% रत्नागिरी शहरातील जनतेने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवरती जो विश्वास टाकलेला आहे, तर निश्चितच तो विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार. शुभेच्छा आपण KTVशी बोलल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. आणि वेळोवेळी आपण आपल्या अशीच भेट घेत राहू. आम्ही आपल्याला चांगली माहिती आम्हाला देत चला, तुमचे सुद्धा चांगले संदेश मी नक्कीच पोहोचत राहू आपल्याकडे. RK स्टुडिओचे सुद्धा असेच आमच्यावर आशीर्वाद राहू देत एवढीच इच्छा व्यक्त करतो. थँक्यू. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी JSW समूह आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन रत्नागिरीतर्फे कोकण किनारा क्रॉस कंट्री 2017चं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती HR हेड विजय कुमार वाघमारे यांनी दिली. JSW परिवारातर्फे ही स्पर्धा कंटिन्यू दरवर्षी आपल्याला ही करायची आपण ठरवलेलं आहे, आणि प्रत्येक वर्षी फेब्रुवारीचा पहिला आठवडा ही स्पर्धा असणार आहे. ह्या वर्षानंतर ह्या वर्षी तारखेच्या थोड्या गोंधळामुळे आपण ह्या वर्षी रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2017 रोजी गणपतीपुळेपासनं चाफेरी मंदिर चाफेरी मंदिरपर्यंत ही स्पर्धा आपण करतोय. मागच्या वर्षी आपण गणपतीपुळेवरनं चाफेरीपर्यंत केली होती, यावेळी आपण चाफेरीवरनं गणपतीपुळेपर्यंत केली होती, यावेळी आपण गणपतीपुळेवरून चाफेरी करतोय. ते हॉटेल विवेक रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. स्पर्धा रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून स्पर्धेसाठी 8 गट पाडण्यात आले आहेत. यावेळी CSR हेड सुधीर तेलंग, PRO राजीव लिमये तसंच संपदा कुलकर्णी आदी उपस्थित होते. जायंट्स ग्रुप ऑफ कुवारबाव रत्नागिरी सहेलीतर्फे गुरुप्रसाद ट्रस्टमधील दुर्धर रोगाने
पीडित असलेल्या महिलांकरता मकर संक्रांतीच्या निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जमलेल्या महिलांना ग्रुपतर्फे काळा खजूर, राजगिरा लाडू, सोनकेळी यांचं वाटप करण्यात आलं. तसंच साड्यांचंही वाटप करण्यात आलं. सौ अनुया बाम आणि माधुरी कांबळे यांनी सर्वांना समुपदेशन केलं. आम्ही तुमची प्रसिद्धी देणार आहोत. आता प्रसिद्धी केल्याशिवाय आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला प्रसिद्धीचा हव्यास नाहीये, प्रसिद्धीचा हव्यास नाहीये, पण आपण जे कार्य करत असतो ते तळागाळापर्यंत पेपर किंवा कुठल्याही माध्यमातूनच पोहोचू शकतं. जेव्हा तुम्ही एखादा पेपर वाचा तेव्हा तुम्हाला आता कळेल ना, किंवा दुसरी लोक वाचतील की जायंट्स ऑफ ग्रुप ऑफ सहेली यांनी इथे जाऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. हे मी 1-2 बायकांना सांगू शकते, अजून कोणी 2 बायकांना सांगू शकते, पण पेपर हा अनेक हजारो लाखो घरांच्या जात असतो आणि ती बातमी सगळेजण वाचत असतात. म्हणून या माध्यमांचा आपण वापर करायचा असतो आणि तो आम्ही करतोय. यावेळी ग्रुपमधील श्री माधुरी केळकर, वंदना प्रभू, प्रगती खातू, श्रीमती शिंदे, सौ पूर्वा खालगावकर, सौ उज्ज्वला जोशी, श्रीमती पवार, सौ अलका बेंदरकर, सौ कारखानीस या सर्व उपस्थित होत्या. रत्नागिरी नगरपालिकेचे नगरसेवक रोशन फाळके आणि सौ श्वेता फाळके यांनी श्री नवलाई पावडाई मंदिरात तिळगुळ आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी सौ माधुरी चव्हाण, सौ विभावरी जाधव, संध्या शिंदे, ज्योती गांधी, स्वाती शेटे, वर्षा पवार, प्रणाली रायकर, श्यामल आंबुलकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान पाली येथे श्रीमती स्वरूपा सामंत आणि सौ वर्षा किरण सामंत यांनी तिळगुळ समारंभाचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी पाली पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्या विशेष सहकार्यानं सौ पल्लवी सावंत यांनी हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभाचं आयोजन केलं होतं. स्टेट बँक कॉलनीसह त्या भागातील महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष रत्नागिरीतर्फे स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा करंडक सन 2016-17 करिता शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
गावाचे जरी उत्तम नसले तरी देशाचे भविष्य ढासळले, गावाचे जरी उत्तम नसले तरी देशाचे भविष्य ढासळले. ऐसे मानावे जाण त्याने भले हृदया माझी, ऐसे मानावे जाण त्याने भले हृदया माझी. संत तुकडोजी महाराजांनी रचलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातील ही 50वी ओवी. गाव चांगले असेल तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल असा त्यांचा संदेश. गावाच्या स्वच्छतेसाठी अनेक संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यामध्ये संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. देवदेवतांच्या पूजेबरोबर श्रमातून भक्ती करा, देवदेवतांच्या पूजेबरोबर श्रमातून भक्ती करा. गाव चांगले ठेवा, त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. एक व्यक्तीच्या आयुष्यात 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, एक माता आणि दुसरी माती. एक ती जी आपल्याला तिच्यामधून जन्म देते आणि एक ती जी आपल्या मृत्यूनंतर तिच्यामध्ये सामावून घेते. या 2 शब्दांमध्ये फरक फक्त एका वेलांटीचा आणि अंतर पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत. आपल्याला जन्म देणाऱ्या मातेसाठी आपण आयुष्यभर झटतो, पण जी आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देते, खऱ्या अर्थानं सांभाळते, त्या मातेसाठी आपण काय करतो? हा प्रश्न खरंच सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे. त्याचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात माहिती आणि शिक्षण संवाद तज्ज्ञ सर्जेराव पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती सांगितली. पूर्ण आपल्या सामान्य जनतेपर्यंत स्वच्छता आणि पाणीपुरवठा या विषयाबद्दल चांगला संदेश गेला पाहिजे, जेणेकरून खरोखरच आपला स्वच्छ सुंदर भारत निर्माण करायचा असेल तो खरोखरच आपल्या गावापासून स्वच्छतेची चळवळ ही निर्माण झाली पाहिजे. आणि या स्वच्छतेच्या चळवळीसाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यातील जी आपली मुलं आहेत, महाविद्यालयीन युवा वर्ग आहे, या युवा वर्गामध्ये आपला हा स्वच्छतेचा संदेश गेला पाहिजे, की जेणेकरून आपल्या गावातील आणि आपल्या जिल्ह्यातील सगळे लोकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. पाणी स्वच्छता यावर आपला खरोखर सक्षमीकरण करायचे असेल तर आपला युवा जी महाविद्यालयीन जी विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत आपल्याला प्रबोधन झालं पाहिजे आणि यांच्या थ्रू आपल्या गावात प्रत्येक गावात आपला संदेश गेल्यानंतर स्वच्छ सुंदर भारत निर्माण होण्याची शक्यता आपली आहे अशी वर्तवली जाते. सन 2013 पासून या स्पर्धा सुरू असून नुकत्याच तालुका स्पर्धा संपन्न झाल्या. भले हृदया माझी, ऐसे मानावे जाण त्याने भले हृदया माझी. संत तुकडोजी महाराजांनी रचलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातील ही 50वी ओवी. गाव चांगले असेल तर देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल असा त्यांचा संदेश. गावाच्या स्वच्छतेसाठी अनेक संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यामध्ये संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. देवदेवतांच्या पूजेबरोबर श्रमातून भक्ती करा, देवदेवतांच्या पूजेबरोबर श्रमातून भक्ती करा. गाव चांगले ठेवा, त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. एक व्यक्तीच्या आयुष्यात 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, एक माता आणि दुसरी माती. एक ती जी आपल्याला तिच्यामधून जन्म देते आणि एक ती जी आपल्या मृत्यूनंतर तिच्यामध्ये सामावून घेते. या 2 शब्दांमध्ये फरक फक्त एका वेलांटीचा आणि अंतर पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत. आपल्याला जन्म देणाऱ्या मातेसाठी आपण आयुष्यभर झटतो, पण जी आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देते, खऱ्या अर्थानं सांभाळते, त्या मातेसाठी आपण काय करतो? हा प्रश्न खरंच सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे. यामध्ये कनिष्ठ गट स्पर्धेमध्ये 13 तर वरिष्ठ गट स्पर्धेत 15 जणांनी भाग घेतला होता. जिल्ह्यात प्रथम येणाऱ्यास 11,000, द्वितीय येणाऱ्यास 7,000 तर तृतीय विजेत्या स्पर्धकास 5,000 रुपये रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून यातीलच स्पर्धक पुढे राज्य पातळीवर जातील. त्याकरता प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 31,000 आणि तृतीय पारितोषिक 21,000 रोख रक्कम ठेवण्यात आली आहे. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुभेच्छा दिल्या. पण फक्त ओपन डिस्ट्रिक्शन फ्री डिक्लेअर करून चालणार नाही, त्याच्या पुढे जाऊन ते कंटिन्यू लोक वापर करतील, शौचालय आणि इतर परिसर साफ करतील. तोच मेन उद्देश आहे, शासनाचे पण उद्देश आहे, आमचे पण तेच उद्देश आहे. त्यासाठी हा वक्तृत्व स्पर्धा हे करण्याचे शासनाने ठरवले आहे. आणि जे टॉपर होणार त्यांना आपण रिसोर्स पर्सन म्हणून घेणार आहे, त्यांना आपण बक्षीस पण ठेवलेलं आहे, शासनाने 11,000चे बक्षीस ठेवलेलं आहे. माझ्यातर्फून सर्वांना ऑल द बेस्ट आणि कॉन्फिडंट होऊन तुम्ही तुमच्या डिबेट सादर करावे. आणि जो टॉपर होईल उसके साथ मैं चर्चा करूँगा, बात करूँगा बाद में. ओके, ऑल द बेस्ट.
परीक्षक म्हणून प्राध्यापक शिवाजी उकरंडे, शिवराज भोपाळे, मंजिरी साळवी, सुनील पाटील, SV वाईकर यांनी काम पाहिलं. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरातील विविध विकास कामं सर्वांना बरोबर घेऊन प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन, नगराध्यक्ष राहुल पंडित यांचं प्रतिपादन. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी JSW समूह आणि जिल्हा ॲथलेटिक्स तर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत कोकण किनारा क्रॉस कंट्री स्पर्धा. आणि जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष रत्नागिरीतर्फे आयोजित स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा करंडकला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.